तुम्ही कधी विचार केला आहे का? वस्तूच्या किमती बदलत नाही, पण तुमचा खिसा मात्र रिकामा होतो. एक उदाहरणाद्वारे समजून घ्या, तसं ते समजणार नाही. आपण लहान होतो. तेव्हापासून पार्लेजी बिस्किटच्या पुडवच्या किंमत म्हणजे मागच्या 8-10 वर्षापासून ₹5च बदलली नाही. बिलकुल बदलली नाही. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. पण काय झालं हो? काय बदल झाला? बिस्किट तेवढेच येऊन राहिले? नाही. किंमत तीच आहे. पण त्यामध्ये असणारा कंटेंट किंवा त्यामध्ये असणाऱ्या गोष्टीचं प्रमाण त्यांनी कमी केलं. हे केव्हा केल्या जाते? जर तोच बिस्किटचा पुडा ₹5 वरून ₹7 किंवा ₹10 केला असता, तर ग्राहकांना ते ट्रिगर झालं असतं. तर त्याने ते खाणे सोडून दिले असते. तर इतर बघा, विक्रेत्याचा चालाकी बघा, की त्याने किंमत तेच ठेवली. पण त्यामध्ये असणाऱ्या मालाची गुणवत्ता असो, प्रमाण असो, ते कमी केलं. हे फक्त बिस्किटाच्याच बाबतीत होत नाही, तर मार्केटमध्ये सर्व गोष्टीच्या बाबतीत ते आपल्याला जाणवते. यालाच अर्थशास्त्रामध्ये श्रिंक इन्फ्लेशन म्हणतात. म्हणजे तुम्हाला किमतीत बदल न करता, त्या वस्तूमधील असणाऱ्या कंटेंटमध्ये बदल करून, त्यामधून नफा कसा मिळवता येईल, हे प्रोड्युसर इथे बघत असतात.